जवळजवळ निम्मे IPL संपत आले आहे। IPLच्या 24 मॅचेस झालेल्या आहेत। 24 मॅचेस नंतर ऑरेंज कॅप कोणाकडे आहे आणि पर्पल कॅप कोणाकडे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या YouTube चॅनलवरती। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, आता IPLच्या 24 मॅचेस झालेल्या आहेत। तर 24 मॅचेस मध्ये काही युवा खेळाडूंनीही धिंगाणा घातलेला आहे। तर आपण पाहूया सर्वात प्रथम ऑरेंज कॅप च्या लिस्ट मध्ये कोण कोण आहेत, त्यामध्ये भारतीय किती आहेत पहिल्या 5 मध्ये हे आपण पाहूया। तर ऑरेंज कॅप मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे निकलस पुरनने 5 सामन्यांमध्ये 288 धावा बनवलेल्या आहेत। तर दुसऱ्या क्रमांकावर आहे साई सुदर्शनने 5 मॅच मध्ये 273 धावा बनवलेल्या आहेत। तिसऱ्या क्रमांकावर आहे मिचेल मार्शने 5 सामन्यांमध्ये 265 धावा बनवलेल्या आहेत। तर चौथ्या क्रमांकावर आहे जॉस बटलरने 5 सामन्यांमध्ये 202 धावा बनवलेल्या आहेत। तर 5व्या क्रमांकावर आहे सूर्यकुमार यादवने 5 सामन्यांमध्ये 199 धावा बनवलेल्या आहेत। तर पहिल्या 5 मध्ये साई सुदर्शन आणि सूर्यकुमार यादव हे 2 भारतीय आहेत, तर 3 विदेशी खेळाडू आहेत। तर आता आपण पाहूया पर्पल कॅप मध्ये पहिल्या क्रमांकावरती कोण आहे। तर पर्पल कॅप मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे नूर अहमदने 5 मॅच मध्ये 11 विकेट्स घेतलेल्या आहेत। दुसऱ्या क्रमांकावर आहे साई किशोरने 5 मॅच मध्ये 10 विकेट्स घेतलेल्या आहेत। तर तिसऱ्या क्रमांकावर आहे मोहम्मद सिराजने 5 मॅच मध्ये 10 विकेट्स घेतलेल्या आहेत। तर चौथ्या क्रमांकावर आहे खलील अहमदने 5 मॅच मध्ये 10 विकेट्स घेतलेल्या आहेत। आणि 5व्या क्रमांकावर आहे हार्दिक पांड्यानेही 4 मॅच मध्ये 10 विकेट घेतलेले आहेत। तर पर्पल कॅप मध्ये 4 भारतीय खेळाडू आहेत। पहिल्या क्रमांकावरती नूर अहमद हा विदेशी आहे, नंतर 4 क्रमांकावरती भारताचे खेळाडू आहेत। तर मित्रांनो, आपण आज करते IPL संपेपर्यंत पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप कोणाकडे राहील आपण आज काढतो, आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा।